एका मुलीसाठी तिचा बाप म्हणजे या जगातला सगळ्यात सुरक्षित किल्ला असतो. पण जेव्हा तोच किल्ला डळमळीत होऊ लागतो, तेव्हा ती मुलगी त्या किल्ल्याची रक्षक बनून उभी ठाकते. पुरंदरचे नेतृत्व विजयबापू शिवतारे गेली कित्येक दिवस नियतीशी झुंज देतात. शिवतारेंची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्यामुळे वेदनादायी डायलिसिस आणि खालावणारी प्रकृती अशा दुहेरी संकटात ते सापडले होते. पण म्हणतात ना, ज्या बापाच्या पाठीशी त्याची लेक खंबीरपणे उभी असते, त्याला काळ सुद्धा स्पर्श करू शकत नाही. अगदी घडलं सुद्धा तसंच. मृत्यूशी झुंज देणाऱ्या शिवतारेंना पुन्हा नवजीवन देण्यासाठी त्यांची लेक डॉक्टर ममता शिवतारे स्वतःहून पुढे सरसावल्या. ज्या वडिलांनी कधी काळी लेकीला चालायला शिकवण्यासाठी स्वतःचं बोट दिलं होतं, त्याच वडिलांना आज जीवनदानाची गरज होती. घरचे सगळेजण चिंतेत असताना ममता शिवतारे मात्र डगमगल्या नाहीयेत. त्यांनी कोणत्याही भीतीशिवाय निर्णय घेतला की माझ्या शरीराचा अंश माझ्या बापासाठी. हा निर्णय घेताना त्या केवळ मुलगी नव्हत्या, तर आपल्या वडिलांच्या आयुष्यातील सुखाची, मायेची, हक्काची साथ होत्या. त्यांनी आपल्या वडिलांना स्वतःची किडनी दान करून जणू काही पुनर्जन्म दिलाय. राजकारणात अनेक विजय मिळणारे विजयबापू शिवतारे साहेब आज खऱ्या अर्थानं जिंकलेत, कारण त्यांच्याकडे ममता सारखी वाघीण लेक आहे. मुलगी म्हणजे केवळ सासरची शिदोरी नसते, तर ती बापाच्या आयुष्यातला श्वास असते, जो संकटाच्या वेळी प्राणवायू बनून धावून येतो. नशीबवान असतो तो बाप ज्याच्या पदरात लेकीचं दान पडतं, पण त्याहून नशीबवान तो बाप असतो ज्या बापासाठी लेक स्वतःच श्वास बनत असते. विजयबापू शिवतारेंची ही केवळ एक शस्त्रक्रिया नव्हती, तर हे पितृप्रेमाचं सर्वोच्च शिखर आणि स्त्री शक्तीचं मूर्तिमंत असं उदाहरण होतं. डॉक्टर ममता शिवतारे यांच्या या निस्वार्थ त्यागाला आणि धैर्याला मानाचा मुजरा.